मित्रांनो, एम.एच नर्सिंग सीटी 2026 या एक्झामची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण केमिस्ट्री या सब्जेक्टचे पास्ट इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील काही वर्षांचे पेपर्स पाहणार आहोत, क्वेश्चन्स पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येईल की एक्झाम मध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. आता मित्रांनो, तुम्हाला जर टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपला कोर्स हा जॉईन करू शकता, जो 5 तारखेपासून सुरू होतोय. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज, 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतात. या सर्व गोष्टी तुम्हाला आता 5,000 रुपयाला नाही तर 2,999 रुपयाला मिळणार आहे. ही आपली ऑफर सुरू आहे आणि ही ऑफर फक्त लिमिटेड सीट्ससाठी अवेलेबल असेल. जेव्हा या लिमिटेड सीट्स फिल होतील त्यानंतर तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार नाहीये. सो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. आता मित्रांनो, चला तर आता PYQs कडे वळूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द कंपाऊंड हॅव्हिंग अमिनो ग्रुप इन इट. अमिनो ग्रुप म्हणजे NH2 फंक्शनल ग्रुप. समजलं? आता फंक्शनल ग्रुप म्हणजे काय? तर फंक्शनल ग्रुप म्हणजे मॉलिक्यूल मधला स्पेशल पार्ट जो प्रॉपर्टीज ठरवतो. आता इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन असेल CH3CH2NH2 विच इज ऑप्शन बी. याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? तर NH2 प्रेझेंट आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की या कंपाऊंड मध्ये अमिनो ग्रुप प्रेझेंट आहे. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन, iodine in air is an example of which type of solution? Solid in liquid, solid in gas, liquid in solid, gas in solid. आता बेसिक कन्सेप्ट काय आहे? सोल्युशन टाइप्स आर बेस्ड ऑन स्टेट्स, जसं की सॉलिड स्टेट, गॅस स्टेट, लिक्विड स्टेट. आता इथे विचारलंय आयोडीन एअर ही कोणत्या टाइप ऑफ सोल्युशन मध्ये येतं? तर सॉलिड इन गॅस मध्ये येतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. कारण आयोडीन हा सॉलिड आहे आणि एअर हा गॅस आहे. त्यामुळे कोणत्या टाइपचं सोल्युशन बनेल? गॅस इन सॉलिड. नेक्स्ट क्वेश्चन, which from the following reagents when treated with acetone forms acetone cyanohydrine? आता कार्बोनिल कंपाऊंड जे असतात ज्यामध्ये अल्डिहाइड कीटोन येतात ते रिॲक्ट करतात कोणासोबत? तर HCN सोबत टू फॉर्म सायनोहायड्रीन. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज हायड्रोजन सायनाइड. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय, व्हॉट इज द नंबर ऑफ डोनर ॲटम्स इन EDTA? ऑप्शन्स आर 2, 4, 1, 6. आता हे कोऑर्डिनेशन केमिस्ट्री या टॉपिक मधला क्वेश्चन आहे. EDTA स्टँड फॉर हेक्साडेंटेड लिगँड. आता हेक्सा म्हणजे किती असतं? तर 6. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येणार डी. हे झालं लॉजिकल आन्सर. आता जर तुम्ही थेरॉटिकल गेलात तर हे किती डोनेट करतं? तर 4 ऑक्सिजन ॲटम्स डोनेट करतो, त्यासोबतच 2 नायट्रोजन ॲटम्स. सो यांचे टोटल किती झाले? 6. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल 6. नेक्स्ट क्वेश्चन, अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन टेक्स 40 मिनिट्स फॉर 50% डिकम्पोजिशन. व्हॉट इज द हाफ लाईफ ऑफ रिॲक्शन? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन प्रॉपर्टी काय असते? तर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन मध्ये हाफ लाईफ कॉन्स्टंट असते. गिवन काय आहे? 50% डिकम्पोज. बरोबर आहे? म्हणजेच काय? हाफ लाईफ. त्याच्यामुळे टाइम किती येणार? 40 मिनिट्स. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल डी. नेक्स्ट क्वेश्चन, विच फ्रॉम फॉलोइंग अमिनो ऍसिड्स हॅज लोएस्ट मोलार मास? आता कम्पेअर करायचं आपल्याला मॉलिक्युलर वेट, त्याच्यानुसार डिसाइड करायचं. साइड चेन साइजेस पहा, व्हॅलिनचं सगळ्यात जास्त असते, ग्रेटर दॅन ॲलेनाइन, ग्रेटर दॅन सीरीन, ग्रेटर दॅन ग्लायसिन. त्यामुळे सगळ्यात कमी
लोएस्ट मोलार मास कशाचं असतं तर ग्लायसिनचं. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग aqueous सॉल्ट सोल्युशन विल हॅव pH ग्रेटर दॅन 7? म्हणजे ज्याची pH 7 पेक्षा जास्त आहे ते सोल्युशन विचारलंय. आता याच्यात 3 कन्सेप्ट लक्षात ठेवा. जेव्हा स्ट्रॉंग ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस असतं तेव्हा pH लेवल असली पाहिजे 7. त्यानंतर स्ट्रॉंग बेस प्लस वीक ऍसिड असेल तर pH लेवल असली पाहिजे ग्रेटर दॅन 7. अँड स्ट्रॉंग ऍसिड प्लस वीक बेस असेल तेव्हा pH असली पाहिजे लेस दॅन 7. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता इथे विचारले pH ग्रेटर दॅन 7 म्हणजे 7 पेक्षा pH जास्त पाहिजे. 7 पेक्षा pH जास्त पाहिजे म्हणजे कॉम्बिनेशन कसं असलं पाहिजे तर स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिडचं, या दोघांचं. स्ट्रॉंग बेस कोणता असेल तर KOH प्लस वीक बेस कोणता असेल HCN. इट गिव्स KCN. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल डी. समजलं? या 3 कन्सेप्ट लक्षात ठेवला तरी तुम्हाला आन्सर इझिली सॉल्व्ह करता येतं. नेक्स्ट क्वेश्चन, विच फ्रॉम फॉलोइंग कंपाऊंड्स इज हॅलोएरिन? आता पहा मित्रांनो, प्रत्येक क्वेश्चन हा डिफरंट टॉपिक मधून बिलॉंग करतो आणि आपल्याला हे जे आहेत सगळे PYQs आहेत, म्हणजे मागील काही प्रश्न पेपरमध्ये विचारले गेलेले प्रश्न. सो तुम्हाला या क्वेश्चन्स वरून कळत असेल की एक्झामची लेवल किती जास्त आहे आणि त्याला आपल्याला स्ट्रक्चर प्रिपरेशन लागतंच आणि ते करण्यासाठी आपला कोर्स आहे तो नक्कीच तुम्ही जॉईन करा. आता इथे ऑप्शन्स आहेत C2H5Br, C2H5Cl, C6H13I, C6H5Cl. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज C2H5Cl. हॅलोएरिन म्हणजे काय? हॅलोजन अटॅच टू एरोमॅटिक रिंग. आणि C6H5Cl याला केमिकल नाव काय तर क्लोरोबेन्झेन. आणि जे बाकीचे जे आहेत रिमेनिंग ते हॅलो अल्केन्स आहेत आणि हा जो आहे तो आहे हॅलोएरिन. हॅलो अल्केन्स म्हणजे काय? अटॅच टू अल्काइल चैन. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय यूज ऑफ हेलियम गॅस फ्रॉम फॉलोइंग. Options are for production of lasers in fluorescent tubes, in discharge lamps, and fourth आहे in supersonic wind tunnels. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी विच इज इन सुपरसोनिक वाइंड टनेल्स. हिलियमच्या प्रॉपर्टीज काय आहेत तर इनर्ट, लाईट, फास्ट डिफ्युजन. हे झाल्या हिलियमच्या प्रॉपर्टीज. आता हे केव्हा यूज केलं जातं? यूज वेअर लो डेन्सिटी गॅस इज रिक्वायर्ड आणि इन सुपरसोनिक वाइंड टनेल्स मध्ये लो डेन्सिटी गॅस रिक्वायर्ड असतो. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल डी. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ सेकंडरी व्होल्टाइक सेल? ऑप्शन्स आर डेनियल सेल, ड्राय सेल, स्टोरेज सेल, फ्युएल सेल. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज स्टोरेज सेल. सेलचे 2 टाईप असतात, प्रायमरी सेल, सेकंडरी सेल. प्रायमरी सेल या नॉन रिचार्जेबल असतात आणि सेकंडरी सेल या रिचार्जेबल असतात. आता स्टोरेज बॅटरी या सेकंडरी सेल मध्ये येतात म्हणजेच रिचार्जेबल. कळालं मित्रांनो? कोर्स जॉईन करायला विसरू नका. आपल्याकडे नर्सिंग सीईटी सोबतच PCM CET, PCB CET, JEE नीट या एक्झाम साठी देखील कोर्सेस आहेत. सो कोर्स जॉईन करायला विसरू नका. आणि ती जी ऑफर आहे 2999 ही काही लिमिटेड सीटसाठी अवेलेबल आहे. तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून देखील आपला कोर्स हा एनरोल करू शकता. आता मित्रांनो, आपले लेक्चर इथे सेंड करूयात आणि कोर्स जॉईन करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जो पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल. आता आपले लेक्चर इथे सेंड करूयात. थँक्यू. नाईस डे. बाय.